Audio Jungle. एकूणच थंबनेलच्या नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल म्हणजे आजचा विषय काय आहे तो. मंडळी, अंगारा लावून पुत्रप्राप्ती करण्याचे प्रताप हा जो काही बाबा आहे तो करतोय. म्हणजे अंगारा लावणार, काही तंत्रमंत्र टाकणार आणि अगरबत्त्या, लिंबू वगैरे काय, काळी बाहुली, अमकं तमकं हे ते सगळं करणार. आणि हे सगळं करून हा बाबा काय करतोय तर महिलांना पुत्रप्राप्ती प्राप्त करून देतोय. आता मला वाटतं की अशा प्रकारची सिद्धी, म्हणजे असं लोक म्हणतात की या बाबाला सिद्धी प्राप्त आहे, पण अशा प्रकारची सिद्धी प्राप्त असणारी जी काही बाबा होते किंवा जे काही मंडळी होती ती रामायण महाभारतातली असावीत असा एक मी अंदाज बांधतो. आता हा जो बाबा आहे, हा भोंदू बाबा आहे, या भोंदू बाबाला मग असं म्हणता येईल की ती सिद्धी त्यावेळची म्हणजे रामायण महाभारतातल्या वेळची जी काही सिद्धी आहे ती याला प्राप्त झालेली आहे असं म्हटलं तर हरकत होणार नाही. तर अशा प्रकारे आमची एक भगिनी 2 वर्ष झालं लग्न होऊन आणि 2 वर्ष होऊनही तिला काही अपत्य होत नव्हतं. आता ही अपत्य होत नाही 2 वर्षामध्ये, याचा अर्थ असा नाही आहे की आपल्याला अपत्यच होणार नाही आहे. काही आपल्या बॉडीमधले जे काही हार्मोन्स आहेत ते ॲक्टिव्ह व्हावं लागतात आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी, 3 वर्षांनी, 5 वर्षांनी ही अपत्य प्राप्ती होऊ शकते. किंवा आपण जर मेडिसिनचा आधार घेतला, डॉक्टरकडे गेलो तर त्यामधूनही पुत्रप्राप्ती होऊ शकते. किंवा नेमकं प्रॉब्लेम काय आहे तो तिथे डॉक्टरांकडे कळतो. पण आम्हाला दम नाही हो, आम्हाला कोणीतरी आणि आम्ही तडक या बाबाकडे गेलो. बघा बाबाने पुढे या महिलेबरोबर काय प्रताप केलेत तेच प्रताप आपल्याला पाहायचेत. मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये अंगारा लावून पुत्रप्राप्ती या सत्य घटनेमध्ये. चला तर बघूया. आता ही 26 वर्षीय भगिनी, या भगिनीला 2 वर्ष झालं लग्न होऊन तरी तिला अपत्य होत नाही. त्यामुळं ती सतत अशी अस्वस्थ होते. मागाशीच मी म्हटलं की 5 वर्ष 10 वर्षही लागतात. जर काही तुमच्या हार्मोन्समध्ये प्रॉब्लेम असेल तर पुत्रप्राप्तीला 5-10 वर्षही लागतात. पण या बाईला काही धीर नाही. बरं, पुन्हा हिला मेडिकल केलं होतं, डॉक्टरकडे गेली होती, डॉक्टरांकडून तपासून घेतलं होतं तरीही तिला मूल होत नव्हतं. त्यामुळं आता नेमका प्रॉब्लेम तिच्यामध्ये आहे की तिच्या पतीमध्ये आहे हे माहीत नाही, पण कुणामध्ये तरी प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळं पुत्रप्राप्ती होत नाही. 2 वर्ष यामुळं ही भगिनी अत्यंत अस्वस्थ होते आणि या अस्वस्थ झाल्यामुळेच तिला या बाबाचा पत्ता मिळतो आणि ती त्या बाबाकडे जाते. परंतु तिचा जो पती आहे तो पती काय विचार करतो की आपल्या नशिबामध्ये जे काय आहे ते होईल असं म्हणून तो गप्प बसतो. पण बाई काही गप्प बसायला तयार नाही. ती अस्वस्थ होते, प्रचंड अस्वस्थ होते. आपल्याला मूल नाही, आपली कूस भरत नाही, या गोष्टीमुळं ती अत्यंत अस्वस्थ होते. आता मित्रांनो, याच्यावर खूप पर्याय आहेत. म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी आहे किंवा अडॉप्शन आहे, अशा प्रकारचे अनेक पर्याय आहेत. आणि दुसरं काय आहे की अनेक समाजामध्ये अशी कुटुंब आहेत, अशी कपल्स आहेत की त्यांना अपत्य नाही तरीही ते छानपैकी आपलं आयुष्य जगतात. ह्याचा अर्थ असा नाही आहे की अपत्य झालंच पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. आणि अलीकडचा जो जमाना आहे त्या पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे 40व्या 50व्या 60व्या शतकामध्ये ही मंडळी काही थांबतच नसायची. 4-4 5-5 6-6 डझन पोरं व्हायची. पण आत्ता जमाना तसा राहिलेला नाही आहे. त्यामुळं जमाना जसा आहे, जसा आपला समाज चाललेला आहे त्या समाजाबरोबर आपल्याला चालावं लागतं. पण आपल्या या भगिनीला खूप अस्वस्थ वाटत होतं. कमीत कमी आपल्या प्रॉपर्टी काय करोडची, पण आपल्या प्रॉपर्टीला एक कुलदीपक असावा अशी तिची इच्छा होती आणि त्यामुळं ती अपत्य आपल्याला व्हावं अशा भावनेमध्ये ती होती. काही दिवस जातात
आणि ही महिला जी आहे ती पुण्याला राहते. पुण्यातून ती एक दिवस काय होतं की ती आपल्या गावी जाते माहेरी. आणि माहेरी गेल्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे बायकांच्या चर्चा, आता 2 वर्ष झालं अजून पोर नाही झालं, असं तमकं वगैरे वगैरे, हे सगळ्या चर्चा चालू असतात. किंवा अनेक स्त्रियांच्या नजरा किंवा अनेक लोकांच्या ज्या नजरा आहेत तिच्याकडे पाहण्याच्या, या नजरेमध्ये बऱ्यापैकी फरक पडलेला असतो. तर त्यातल्या आमच्या अत्यंत हुशार अशा या महिलेच्या माहेरच्या एका भगिनीने तिला सल्ला दिला की बाई एक काम कर, पुण्यामध्ये भोसरीमध्ये शास्त्री चौकात एक बाबा आहे आणि त्या बाबाकडे तू जा. त्यांना सिद्धी प्राप्त झालेली आहे आणि 100% तुला अपत्य प्राप्ती होईल, म्हणजे होईलच, पण तू त्या बाबाकडे जा. आता आमच्या या भगिनीने काय केलं की त्या बाबाचा ते पत्ता वगैरे सगळं घेतलं, नाव पत्ता वगैरे घेतलं आणि ती पुन्हा पुण्याला आली. आता याच्यामध्ये कसं आहे की या भगिनीचं सगळं नाव वगैरे हे सगळं डिटेल मी सांगणार नाही, कारण कसं आहे की हा नाजूक प्रश्न असतो, त्यामुळे ते नाव नाही सांगता येणार. तर ती हे सगळं त्या बाबाचा पत्ता घेऊन ती पुण्यामध्ये पोहोचली. आता ही पुण्याला आल्यानंतर या भगिनीनं काय केलं की आपल्या पतीच्या गुपचूप ती भोसरीला गेली, त्या पत्त्यावर गेली आणि तिथे जो काही बाबा होता गिरीश सुरवसे, या बाबाच्या, चांगला तो ऑफिस वगैरे टाकून बसला होता, या बाबाकडे ती गेली. बाबाकडे तिने जे काय आहे ते सगळं कथन केलं. 2 वर्ष झालं मला मूल होत नाही, अमकं तमकं वगैरे सगळ्या गोष्टी कथन केल्या. बाबाने तिच्याकडे पाहिलं आणि बाबाच्या लक्षात आलं की बाई भोळी आहे, एक गिराईक आपल्याला चांगलं भेटतंय. बाबाने सगळं तिचा फेस रिडिंग केलं आणि बाबाने बरोबर त्या भगिनीला जाळ्यात ओढलं. बाबाने तिला एक अंगारा दिला आणि सांगितलं की हा अंगारा रोज परमेश्वराचं नाव घेऊन तू लावत जा, तुला 100% पुत्रप्राप्ती होईल. अजून काही आपल्याला विधी कराव्या लागतील, ते विधी झाले की तुला पुत्रप्राप्ती नक्की होईल. असं बाबाने बरोबर तिला जाळ्यात घेरलं. आणि जसं जाळ्यात घेरलं तसं या महिलेला म्हणजे काय झालं की या बाबाविषयी अतिशय विश्वास निर्माण झाला, की कारण तिच्या मैत्रिणीनं पण तिकडे माहेरी सांगितलं होतं की हा बाबा खूप चांगला आहे, त्याचे गुण खूप सिद्धिप्राप्त आहे. आणि बाबाने पण सांगितलं की आपण काही त्याला प्रयोग करू, काही विधी वगैरे करू, 100% तुला मूल होईल. अशा प्रकारचं आश्वासन बाबाने दिल्यानंतर मंडळी ही महिला जी आहे ही बाबावर अगदी विश्वास ठेवून राहू लागली. असं म्हणतात ना, स्वतःची बुद्धी संपली, स्वतःची विचार करण्याची शक्ती संपली की मग माणूस ह्या अशा शक्तींकडे ओढला जातो. खूप मोठमोठाली उदाहरणं आहेत. खूप विद्वान लोक अशी आहेत की स्वतःची बुद्धी संपल्यानंतर हे भोंदू बाबा, भविष्य, अमकं तमकं ह्या सगळ्यावर ते विश्वास ठेवतात आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतात. आता या महिलेने स्वतःच्या पायावर या सुरवसे बाबाच्या नादी लागून स्वतःच्या पायावर कसा धोंडा पाडून घेतला ते आपल्याला पाहायचं या व्हिडिओमध्ये. त्यामुळं मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता बाबाला चांगलेच गिऱ्हाईक मिळालेले होते, म्हणून काय झालं की या बाबाने तिला पुन्हा एकदा बोलावलं की आपल्याला काहीतरी मंत्रतंत्र करायचे आहेत, त्यामुळं तू ये. आणि ही बाया अगदी धावतच या बाबांकडे गेली आणि मग त्या बाबाने काय अंगारे, धुपारे, मंत्र तंत्र वगैरे हे ते काय असेल ते सगळं केलं. आणि त्यामुळं काय झालं की या भगिनीचा जो विश्वास होता बाबावरचा तो अजून पक्का झाला. आपल्याला 100% पुत्रप्राप्ती होणार याच्यावर ती अगदी ठाम राहिली. आणि मग बाबा मागेल तसे जे पैसे ती पुरवत राहिली. बाबा हे ते काही सगळं फुकट नव्हता करत, प्रत्येक वेळेला बाबा तिच्याकडून पैसे घ्यायचा. आणि ही जी काही भगिनी आहे आपली, ही भगिनी त्या बाबाला पैसे पुरवत होती. म्हणजे बाबाने कसं सुरुवात केली, सुरुवातला थोडेसे, नंतर वाढवले, असं वाढवत बाबा काय केला, आता आपल्याला मोठा विधी करायचा, 10,000 रुपये लागतील, 20,000 रुपये लागतील. अशा पद्धतीने या महिलेला हा भोंदू बाबा अनेक महिने लुटत राहिला. हा बाबा सतत लुटत राहिला. आणि मग आता वेळ काय आली की या महिलेकडे बाबाला द्यायला पैसेच उरले नाहीत.
मग या महिलेने काय केलं बरं, हा सगळा जो काही कारभार चालू होता हा पतीच्या गुपचूप चालू होता. पतीला याच्यातलं काही माहीत नव्हतं. मग या पत्नीने काय केलं की आता बाबाला पैसे तर द्यायला पाहिजेत. मग या बाबाला पैसे द्यायला पाहिजेत म्हणून तिनं स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र विकलं या बाबाला पैसे देण्यासाठी, आणि ते पैसे ते बाबाला दिले. असे बाबाने या महिलेकडून तब्बल 3,15,000 रुपये उकळले. मित्रांनो, तरीही 3,15,000 रुपये उकळल्यानंतरही या महिलेचे डोळे उघडले नाही. पण बरेच दिवस आपल्या पत्नीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र दिसत नाही. हे ज्या वेळेला पतीच्या लक्षात आलं त्यावेळेला पतीने विचारलं मंगळसूत्र कुठे आहे, आणि या मंगळसूत्र कुठे हा प्रश्नानंतर हे सगळं बाबाचं बिंग उघडं झालं या पतीसमोर. आता या पतीने विचार केला की जिथं विज्ञान अपुरं पडतंय तिथं हा बाबा काय करणार आहे. त्यामुळं ही आपली 3,15,000ची फसवणूक झाली हे त्या पतीच्या लक्षात आलं. आणि मग हा पती आणि ही महिला जिला 3,15,000ला लुटलं होतं त्या बाबाने, हे दोघे जण पोलीस ठाण्यामध्ये गेले आणि पोलीस ठाण्यामध्ये जाऊन त्या बाबाविरुद्ध तक्रार केली. आता पोलिसांनी काय केलं की त्या बाबाला अटक केली. हा जो कोण सुरवसे बाबा होता त्याला अटक केली, आणि अटक केल्यानंतर त्याने अजून अशा किती प्रकारच्या महिलांना किंवा अशा प्रकारे किती महिलांना त्याने चुना लावलेला आहे हे शोध घेण्यासाठी त्याला पोलीस कस्टडीमध्ये ठेवलं. पोलीस शोध घेत आहेत. परंतु मित्रांनो, एक सांगतो की जिथं सायन्स संपतं, जिथं तुमची बुद्धी संपते तिथे हे असे अंगारे धुपारे करू नका. त्याने मूल होत नाही. तो जमाना गेला. सिद्धी प्राप्त होण्याचा जमाना गेलेला आहे. हे सगळे भोंदू बाबा समाजामध्ये वावरत आहेत आणि ही केवळ अंधश्रद्धा आहे. नरेंद्र दाभोळकरांना आठवा, आणि ते जे असे ओरडत होते, ते जे अशा विषयांवर जो काही वाचा फोडत होते, अंधश्रद्धेवर वाचा फोडत होते, तर ही केवळ अंधश्रद्धा आहे. अंगारे धुपारे करून कुणालाही मूल प्राप्त होत नाही किंवा काहीही होत नाही. हा केवळ धंदा आहे. अशा प्रकारच्या बाबांना अगदी चौकात आणून नागडं करून फटके मारले पाहिजेत मित्रांनो. ते समाजाची, भोळ्या भाळ्या समाजाची, स्त्रियांची फसवणूक करतात. मित्रांनो, अशा प्रकारचा प्रयोग कृपया हात जोडून विनंती आहे की अशा प्रकारचा प्रयोग करू नका. विज्ञान आपलं खूप उंचीवर गेलेलं आहे, त्यामुळे त्या विज्ञानाचा आधार घ्या. मंडळी, आता याच नोटवर इथे थांबतो. पुन्हा येतोय एक नवीन सत्य घटना घेऊन पुढच्या रविवारी. तोपर्यंत पाहत रहा दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल. धन्यवाद.